स्वागत। टॉप 9 न्यूज बघूयात। मात्र सुरुवातीला इंधन पुन्हा दरवाढ या संदर्भातल्या टॉप 9 न्यूज। गेल्या 12 दिवसात पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये चौथ्यांदा वाढ। मुंबईमध्ये पेट्रोल ₹2.72 तर डिझेल ₹2.81 महागलं। मुंबई पुण्यात पेट्रोल ₹111 लिटरवर। इंधन मिळेल की नाही या भीतीनं 20% मागणी वाढली। पुरवठ्यावरती ताण येईपर्यंत साठेबाजी करू नका। पेट्रोल डिझेलवरती मुख्यमंत्री फडणवीसांचा सल्ला। जनतेच्या खिशावर घाला घालणं हा एकच मोदी सरकारचा अजेंडा। पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरनं राहुल गांधींची केंद्र सरकारवर टीका। काँग्रेसकडनं तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महंगाई मॅन असा उल्लेख। 11 दिवसात पेट्रोल डिझेलच्या दरात ₹8ची वाढ झाल्याचं ट्विट। काँग्रेसची मोदी सरकारवर पुन्हा टीका। पेट्रोल डिझेलच्या दरवाढीबाबत आश्चर्य वाटत नाही, ही फक्त सुरुवात, पिक्चर अभी बाकी है। देशभरातील इंधन दरवाढीवरनं सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका। पेट्रोलसाठी रांगेत उभे राहणारे गोरगरीब शेतकरी आहेत, काळाबाजार करायला ते काही मंत्री नाहीत। रोहित पवारांचं गिरीश महाजनांना उत्तर, तर कुंभमेळ्याच्या कामांमधल्या काळ्या बाजाराबाबत लवकरच बोलण्याचाही इशारा। देशावर स्वातंत्र्यानंतर सर्वात मोठं संकट येणार, पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरनं जितेंद्र आव्हाडांचा दावा। 4 दिवसांनी मुंबईतील पेट्रोल पंपावरती दंगे होतील अशी प्रतिक्रिया। सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल डिझेल मिळत नाही। पेट्रोल भविष्यामध्ये ₹140 लिटरवरती जाईल, विजय वडेट्टीवारांचा दावा। भविष्यात कोरोनापेक्षा वाईट परिस्थिती निर्माण होईल अशी भीती व्यक्त। शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक बंद करा, इंधन टंचाई नसल्याचा दावा खोटा। माजी राज्यमंत्री सुबोध सावजींचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। 2 दिवसात इंधन पुरवठा सुरळीत करण्याची मागणी। राज्यात ठिकठिकाणी इंधनाचा तुटवडा जाणवतोय, त्या संदर्भातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। राज्यातील अनेक भागात पेट्रोल पंपांवर नागरिकांची गर्दी। गडचिरोली, जळगाव, धुळे, जालन्यासह अनेक ठिकाणी इंधन टंचाई। शेतीची कामं सुरू होण्याआधीच मोठा परिणाम, इतर कामं देखील खोळंबली। इंधन बचतीसाठी पुण्यामध्ये उद्या रात्रीपासून जमावबंदीचे आदेश लागू। उद्यापासून 14 दिवस जमावबंदी। जमावबंदीच्या काळात आंदोलनं, मोर्चे आणि सभांना बंदी असणार, पुणे महापालिकेचा निर्णय। इंधन टंचाईच्या झळा आता महाराष्ट्राची राजधानी मुंबईपर्यंत। पेट्रोल डिझेल नसल्यामुळे सायनमधील पेट्रोल पंप बंद। परळ उड्डाणपुलाखालच्या पेट्रोल पंपावर देखील पेट्रोल नाही। हिंगोली जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर 12व्या दिवशीही इंधनासाठी रांगा। डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकरी हैराण। जिल्ह्यातील विविध पेट्रोल पंपांवरती वाहनांच्या रांगा। पनवेलमध्ये मनसेचं मेलडी आंदोलन। पेट्रोल डिझेल दरवाढीचा अनोख्या पद्धतीने निषेध। महागाई कमी होत नसेल तर मेलडी खा आणि खुश रहा, असा उपरोधिक टोला। नांदेडमध्ये पोलीस बंदोबस्तात डिझेल पुरवठा। कॅनमध्ये डिझेल देण्यास बंदी। पंपावर महसूल आणि पोलिसांचा बंदोबस्त राहणार। समाज माध्यमांवरती इंधन टंचाईच्या अफवा पसरवल्यास गुन्हे दाखल होणार। पिंपरी चिंचवडमध्ये पेट्रोल दरवाढीचा परिणाम। पेट्रोल पंपावरती वाहन चालकांची तुरळक गर्दी। दरवाढीच्या विरोधात वाहन चालक संतापले। छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातील पेट्रोल पंपावर पुन्हा नो स्टॉकचा बोर्ड। 10 दिवसात चौथ्यांदा पेट्रोल डिझेलचे दर वाढल्यामुळे नागरिकांची नाराजी। जालन्याच्या जाफराबादमध्ये डिझेलचा तुटवडा। डिझेल घेण्यासाठी पेट्रोल पंपावर वाहन चालकांसोबतच शेतकऱ्यांची गर्दी। रांगेत थांबलेल्या 200 वाहन चालक आणि शेतकऱ्यांनी पंपावरती जेवण उरकलं। विधान परिषद निवडणुकीसंदर्भातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपची बैठक। सूत्रांची माहिती। वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक। बावनकुळे, रवींद्र चव्हाण, शिंदेंसोबतच्या चर्चेचा तपशील फडणवीसांना देण्यात येतोय। सूत्रांची माहिती। तर छत्रपती संभाजीनगर, नाशिकच्या जागांवरील तिढा सोडवला जाण्याची शक्यता। विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला। भाजप 12, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादीला 1 जागा। सूत्रांची माहिती। आज किंवा उद्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठकीची शक्यता। विधान परिषदेबाबत चर्चा सुरू, अंतिम निर्णय नाही। लवकरच एकत्र बसून मार्ग काढू, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या जागेबाबत शिवसेनेशी तर पुण्याच्या जागेबाबत राष्ट्रवादीशी चर्चा सुरू असल्याची माहिती। वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली विधान परिषद मतदारसंघात अरुण लाखानींचं नाव आघाडीवर। अरुण लाखानी सुप्रिया सुळेंचे व्याही। भाजपचे वरिष्ठ नेते देखील। गेल्या निवडणुकीत देखील अरुण लाखानींचं नाव आघाडीवर होतं। राज्यातील सध्याच्या बिकट परिस्थितीत विधान परिषद निवडणूक घेण्याची गरज आहे का, यावरती विचार होणं गरजेचं। रोहित पवारांचा ट्विटद्वारे सवाल। निवडणुका पुढे ढकलायला हव्यात, तसं झाल्यास सरकारला सुद्धा सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल, असाही पोस्टमध्ये उल्लेख। राजेश टोपे मराठवाड्यातनं स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढण्यास इच्छुक। 27 तारखेला महाविकास आघाडीची बैठक होणार। या बैठकीत निर्णयाची शक्यता।
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या आजी माजी आमदारांची उद्या बैठक. विधान परिषद निवडणूक आणि आमदारांच्या समस्यांबाबत चर्चा होणार. भाजपचे 100हून अधिक नगरसेवक काँग्रेसच्या संपर्कात. ही निवडणूक 100 कोटींची. 5-5 लाख रुपये देऊन नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न. विजय वडेट्टीवारांचा आरोप. जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी 26 उमेदवारी अर्जांची विक्री. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसह 16 व्यक्तींकडनं 26 अर्ज खरेदी. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून भाजप आणि शिवसेनेकडनं अर्जांची खरेदी.